निकमजी बोला. अध्यक्ष महोदय, प्रश्न नागपूरचा आहे. मी थोडासा कोकणात येतो. कारण चिपळूणमध्ये मुरादपूर म्हणून आहे, वाशिष्ठीच्या काठावर उपकेंद्र आहे आणि तुम्ही मुंबईत इथे थांबा. पाण्यामुळे काही पाऊस न पडल्यामुळे कदाचित काही बंद होतात, पण आमच्याकडे थोडं पावसाळ्यात उलटं होतं. अति पाऊस झाल्यामुळे नदीच्या काठावर जे जे उपकेंद्र आहेत हे शिफ्टिंगचे प्रस्ताव वरती पाठवलेले आहेत. आता दरवेळी पाणी भरल्यामुळे 40 लाख 50 लाख रुपये रिपेअरिंगला खर्च केला जातो, परंतु शिफ्टिंगचा प्रस्ताव आहे तो फक्त 1 कोटीचा आहे. म्हणजे 1 कोटी खर्च केला तर कायमस्वरूपी चिपळूण शहराला चांगल्या पद्धतीचा लाईट पुरवठा होऊ शकेल. त्यामुळे हे शिफ्टिंगबाबत आपण गांभीर्याने विचार करणार का? आणि दुसरे, ग्रामीण भागामधले अनेक असे उपकेंद्र आहेत की त्यांच्यावर 30-30 40-40 गावाचा लोड आहे. तर हा लोड कमी करण्यासाठी उपकेंद्रांची संख्या आम्हाला वाढवून देण्याबाबतचा सकारात्मक विचार करणार का? होय अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा आपण जे सांगितलेलं आहे त्या संदर्भातले जर प्रस्ताव आले असतील तर त्याच्यावर सकारात्मक विचार केला जाईल. आणि आपण जी RDSSची योजना हातामध्ये घेतली आहे ती योजनाच याकरता आपण घेतलेली आहे की त्यातनं ज्या सबस्टेशनवर अधिकचं लोड आहे त्या ठिकाणी आपण लोड डिस्ट्रीब्यूट करण्याकरता सबस्टेशन्स तयार करतो आहोत. आणि मला हे देखील सांगायचं आहे की विशेषतः आता आपली जेव्हापासनं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही मोठ्या प्रमाणात कार्यान्वित झाली आणि 6000 मेगावॅट आता त्यातनं आपल्याला वीज मिळते आहे, तेव्हापासनं ट्रान्सफॉर्मर फेलियरचा रेट हा सबस्टॅन्शियली कमी झालेला आहे. यावर्षी जर आपण तो बघितला तर इतक्या उन्हाळ्यामध्ये, म्हणजे हे कदाचित आश्चर्य असेल की साधारणपणे विजेची मागणी ही 5% 60% वाढते, पण मागच्या वर्षीच्या तुलनेत आपली विजेची मागणी ही 19.5% वाढलेली आहे. काही प्रमाणात औद्योगिकरणामुळे देखील ती वाढलेली आहे, पण काही प्रमाणामध्ये एक्सटेंडेड उन्हाळ्यामध्ये देखील ती वाढलेली आहे. आणि म्हणून निश्चितपणे RDSS योजनेच्या अंतर्गत अशा प्रकारे आपण जिथे सुचवलेलं आहे त्या ठिकाणी आवश्यकता असेल तर सबस्टेशनचं डिव्हिजन केलं जाईल. ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.